हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ॲक्च्युली बऱ्याचदा आपल्याला साडीनुसार डिझाईन कशी बनवावी किंवा वेगळ्या डिझाईनची आयडिया हवी असते, तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. तर आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला या डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याबरोबर जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि साडीचा पाव मीटर किंवा कॉन्ट्रास्ट कपडा आपण इथे घेऊ शकतो. तर मी सुद्धा कॉन्ट्रास्ट थोडासा कपडा घेतलेला आहे. एवढंच नाही तर अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट सुद्धा आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार अशी डिझाईनची कटिंग स्टिचिंग सहजच करता यावी यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे 2.5 इंच गळा रुंदी, 2.5 इंच शोल्डर आणि अर्धा इंच मार्जिन असं टोटल 5.5 ला मार्किंग केली. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो घेतलेला आहे 5.25 इंच. क्रॉसमध्ये 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा ड्रॉ केलेला आहे. इथून टाकत असतो छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेणार आहोत. सो बघा, मग बंद बाजूच्या साईडने तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं. तर इथे गळा आहे 10, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण 10.5 ला मार्किंग केली. त्यानंतर 2.5 इंच गळा रुंदीची सुद्धा खालच्या साईडनं मार्किंग केलेली आहे. आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून ह्या पद्धतीने आपल्याला इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, सगळ्यात आधी आपल्याला ह्या पद्धतीने बॉक्स तयार करावा लागतो. त्यानंतर इथून तिरकी लाईन आपल्याला एक ड्रॉ करून घ्यायची आहे. साधारणतः बॉक्सच्या बाहेर 1 इंच आपल्याला ती काढायची आहे आणि इथून पुन्हा एक तिरकी लाईन आपल्याला जॉईन करायची आहे. ठीक आहे, सो बघा, मग अशा पद्धतीने पंचकोनी गळ्याची मार्किंग आपण इथे केलेली आहे. त्यानंतर इथून 2.5 इंच 3 इंच असं तुम्ही मार्किंग करू शकतात. सो मी बघा इथे 2.5 ला मार्किंग केलेली आहे आणि इथून सुद्धा थोडासा अंदाजे 2.5 ते 3 इंच असं कर ड्रॉ करायचा आहे आपल्याला. आणि तो आपण इथे पॅच बनवणार आहोत, तो सुद्धा कॉन्ट्रास्ट कपड्याचा. मी तुम्हाला सुरुवातीलाच येलो कलरचा कॉन्ट्रास्ट कपडा दाखवलेला आहे, तर तुम्ही सुद्धा साडीचा पाव मीटर कपडा कट करून घेऊ शकतात. किंवा जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथे एखादा मॅचिंग तुमच्याकडे कपडा असेल तर तो सुद्धा यूज करू शकता. सो बघा, मग इथून मी ह्या पद्धतीने हा कर ड्रॉ करून घेतलेला आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे. तर आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात. जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर मग ही कटिंग न करता हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण इथे आपण जो काही पंचकोनी गळा आहे तर तो कॅनव्हास पेपर यूज न करता बनवणार आहोत आणि जो काही पॅच आहे तर त्याला आपण कॅनव्हास पेपर यूज करणार आहोत. सो बघा, मग अशा पद्धतीने इथे मी पंचकोनी गळ्याची खरं तर सगळ्यात आधी कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जो काही आपला छोटासा पॅच आहे ना तर तो सुद्धा आपण कट करून सेपरेट करूयात, जेणेकरून आपल्याला पॅच बनवणे इझी जाईल आणि किती मापाचा तो बनवायचा तर हे सुद्धा सहजच लक्षात यावं यासाठी. सो अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग झालेली आहे. सो आता आपण म्हणजे मार्किंग आणि कटिंग दोन्ही झालं. सो आता आपण इथे स्टिचिंगला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावं लागेल. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात आधी आपला जो काही मेन फॅब्रिक आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3 पिन आपण इथे लावून घेतलेल्या आहे बघा. आणि सगळ्यात आधी आता साधारणतः
पाव इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत आपल्याला इथे गळ्याच्या कडेकडेने टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त व्हायला नको, कारण जर मार्जिन कमी जास्त झालं तर गळ्याचा शेप बिघडू शकतो, आकार आपल्याला जसा हवा आहे तसा येणार नाही. त्यामुळे अगदी सावकाश काळजीपूर्वक आपल्याला एकसारखं मार्जिन ठेवत ही टीप मारून घ्यायची आहे, कारण ही टीप खरं तर आपली खूपच इम्पॉर्टंट आहे. फायनली गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतो आणि इथे आपल्याला कुठेही कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही. एक्स्ट्राचं कमरेच्या साईडचं कट करून घेतलं. त्यानंतर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि ते कटिंग झाल्यानंतर गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी. आणि ह्या पद्धतीने बघा हा बॅक पार्ट सरळ करून घ्यायचा आहे. सरळ केल्यानंतर गळ्याच्या साईडनी कमरेच्या साईडनी अगदी व्यवस्थित बाहेर काढून सेट करायचं आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला इथे गळ्याच्या साईडनी द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या ह्या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे, कारण आता आपण जी काही दाबटीप देणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचा आकार, फिटिंग, फिनिशिंग हे संपूर्ण डिपेंड आहे. सो त्यामुळे खरं तर अगदी सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप इथे फॉलो करायची आहे. आणि फायनली गळ्याच्या साईडनी आपण अगदी परफेक्ट अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे. खरं तर बघितल्यावरच लक्षात येते की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. गळ्याचा आकारही अगदी परफेक्ट आला. त्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. आणि तुमच्या हेही लक्षात येईल की इथे आपल्याला गळापट्टी किंवा कमरपट्टी काहीही लावण्याची गरज नाहीये. आणि एवढंच नाही तर गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सोबतच रेडी झालं. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर हे जोडताना कुठे फुगा येणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा काळजी घ्यायची. जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं. सो म्हणूनच खरं तर इथे मी हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट बॅक पार्ट रेडी करते, जेणेकरून पुढची डिझाईन बनवून आपल्याला सोपं जावं. आणि फायनली परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी झाला. सो सध्या हा पार्ट मी साईडला ठेवते. आणि मी म्हटलं होतं बघा की आपला जो काही पॅच आहे तर तो आपल्याला कॅनव्हास पेपरवर बनवायचा आहे. तर त्यासाठी बघा डबल फोल्ड कॅनव्हास पेपर केला, त्यावर आपण कटिंग केलेला पॅच अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला ही मार्किंग करायची आहे, म्हणजे सगळ्यात आधी आहे तशीच मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर कडेने 1-1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्याच्या आधी जी काही मार्किंग आहे ना तर ती दुसऱ्या साईडला सुद्धा दिसते फेंट फेंट, तर ती फक्त आपल्याला डार्क करून घ्यायची आहे. वरच्या साईडने फक्त पाव इंच मार्जिन ठेवायचं आणि कडेने आणि खालच्या साईडनी 1 इंच एवढं मार्जिन ठेवत हा कॅनव्हास पेपर आपण इथे खरं तर कटिंग करून घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर या कॅनव्हास पेपरसाठी लागणार आहे आपल्याला अस्तर. तर बघा, मग मी इथे या पद्धतीने हा कॅनव्हास पेपरचा पॅच ठेवलेला आहे आणि अस्तर कट करून घेते. ठीक आहे. त्यानंतर आता हा जो काही आपण कॉन्ट्रास्ट कपडा घेतला होता येलो कलरचा, तर खालच्या साईडने कट करून तो अगदी व्यवस्थित स्ट्रेट करून घेते सगळ्यात आधी. त्यानंतर या पद्धतीने आता आपल्याला छोटे छोटे प्लेट्स टाकायचे आहेत आणि इथे प्लेटेड पार्ट तयार करून घ्यायचा आहे पॅचसाठीचा. ठीक आहे. तर एक एक अगदी व्यवस्थित प्लेट्स सेट करत करत आपल्याला इथे टीप मारायची आहे आणि तीच प्लेट्स दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित सेट राहावी त्यासाठी इथे तुम्ही एखादी पिन लावू शकतात. ठीक आहे. आणि प्लेट्स पूर्ण टाकून झाल्यानंतर मग मध्यभागी एक टीप मारायची किंवा मग इस्त्रीने सुद्धा आपण प्रेस करू शकतो. सो बघा, मग अगदी व्यवस्थित खालच्या प्लेट सुद्धा मी इथे सेट करून घेते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने एक साईडने प्लेट्स टाकून झालेले आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा त्या प्लेट्स सेट करत करत आपण इथे टीप मारून घेऊयात. अगदी सावकाश हे स्टेप्स फॉलो करायचे आहे. टीप मारून झाल्यानंतर कडेचे जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी कट करून घेते. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आहे आता बघा, आपल्याला
जो काही आपला प्लेटेड पार्ट आहे तर तो खाली ठेवला, त्यानंतर अस्तर आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर ठेवलेला आहे आणि वरच्या साईडने जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टिप मारून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे अजून कपडा अवेलेबल असेल तर हा पॅच तुम्ही अजून मोठा बनवू शकता, पण माझ्याकडे एवढाच कपडा होता त्यामुळे मग मी त्याच साईजचा पॅच इथे तयार करणार आहे. ठीक आहे. आणि जर का साडीतून 1/2 इंच कपडा काढला तर ही डिझाईन तुम्ही इझिली बनवू शकतात, बट मी इथे माझ्याकडे जो काही अवेलेबल कपडा होता त्यापासूनच बनवत आहे. या पद्धतीने पुन्हा सरळ करून घेतलं बघा आणि वरच्या साईडने द्यायची आहे आता आपल्याला दाबटीप. सो दाबटीप देताना सुद्धा अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. त्याचबरोबर आपल्या प्लेट्स अगदी व्यवस्थित राहतील, त्या अजिबात फोल्ड वगैरे होणार नाही एकमेकांवर, तर याची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा कडेकडेने सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे सगळ्या साईडनी आपला हा प्लेटेड पार्ट प्लस आपलं जे काही कॅनव्हास पेपर आहे ते आणि अस्तर एकमेकाला जॉईन व्हावं यासाठी. खरं तर आता तिथे तुमच्या लक्षात येईल की थोडासा आपल्याला हा पॅचचा कपडा मेन फॅब्रिकचा म्हणजे प्लेटेड जो काही येलो कपडा दिसतोय तर तो कमी पडलेला आहे किंचितसाच, पण ठीक आहे, किंचितसा आपण इथे हा पॅच छोटा करून जोडून घेऊयात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बघा ते आपण जोडून बघितलं की एवढा पॅच जरा सफिशियंट होत आहे. मी पुन्हा सांगते, जर का तुमच्याकडे कपडा जास्त अवेलेबल असेल तर मग तुम्ही अजून थोडासा मोठा असा पॅच बनवू शकतात. त्यानंतर इथे मी ग्रीन आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची अगदी बारीक अशी लेस घेतलेली आहे आणि ती आपल्या हा जो काही वरचा शेप आहे तिथे लावायची आहे. बरोबर मध्यभागी ती जिथे आपला शेप येतो ना तर तिथे ती फोल्डही करायची आहे, म्हणजे कोपऱ्यावर, जेणेकरून आपला शेप बिघडायला नको. कारण नेहमीच काय होतं, म्हणजे बऱ्याचदा होतं की असा शेप खूप सुंदर येतो पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, गळ्याचा आकार व्यवस्थित येत नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित आणि सावकाश आपण इथे ही लेस लावून घेतलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, आता हा तयार झालेला पॅच आपल्याला इथे जो काही आपला बॅक पार्ट आहे तिथे लावायचा आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हा जो काही पॅच आहे तर हा जोडताना आपल्याला बरोबर सेंटरला ठेवायचा आहे आणि सेंटरपासून टिप मारायला सुरुवात करूयात, कारण मध्यभागी आपल्याला अर्धा इंच तरी कपडा कमी पडलेला आहे. खरं तर 1 इंच अजून हवा होता, पण काही हरकत नाही, आपण मग तो थोडासा छोटा पॅच तयार केलेला आहे. आणि इथून सुरुवात केल्यानंतर या पद्धतीने अगदी कडेकडेने सावकाश अशी आपल्याला टिप मारायची आहे आणि इथे डबल टिप देऊन लॉकही करायचं, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा अगदी व्यवस्थित पकडत आपण टिप मारून हा पॅच आपल्या ह्या मेन गळ्याला लावून घेतलेला आहे. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल. त्यानंतर काय करायचं आहे, आता आपल्याला मेन जो काही पंचकोनी गळा आहे तिथे लेस लावायची आहे. त्याआधी इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर सेंटरपासून 4.5 आणि उभा 4 इंचच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. साईडने अर्धा इंच जसं आपण रेग्युलरली करतो आणि जी काही लाईन ड्रॉ केलेली आहे त्यावर एक्झॅक्टली फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्सला सुरुवातीला डबल टिप द्यायची. एवढंच नाही तर संपूर्ण टक्सला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. एक साईडने टाकून झालं की सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेऊयात आणि इथे सुद्धा आपल्याला टक्सला डबल टिप देऊन घ्यायची आहे. खरं तर परफेक्ट टक्स टाकणं खूप गरजेचं असतं. परफेक्ट टक्स असतील तरच ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतो. ठीक आहे. त्यानंतर छान अशी गोल्डन डिझायनर लेस मी इथे घेतलेली आहे आणि ती आपल्याला इथे गळ्याच्या कडेकडेने लावून घ्यायची आहे. जो काही आपला मेन पंचकोनी गळा आहे ना तिथे, आणि इथे कोपऱ्यावर सुद्धा ती लेस अगदी व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचा आहे. हा पॉइंट मी नेहमीच सांगत असते, कारण बऱ्याचदा काय होतं की असा गळ्याचा आकार खूप सुंदर येतो पण लेस बरोबर लावता येत नाही, त्यामुळे गळ्याचा आकार बिघडतो. तर तसं आपल्याला होऊ द्यायचं नाहीये. लेसमुळे आपलं लुक बिघडवायचं नाहीये, तर आपल्याला लेसमुळे लुक अजून वाढवायचा आहे. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आणि सावकाश आपल्याला गळ्याच्या कडेकडेने ही लेस लावून घ्यायची आहे. आता लेस लावल्यानंतर लेसच्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. खरं तर त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूपच सुंदर येते. सो बघा मग फायनली किती परफेक्ट अशी लेस आपण इथे लावून घेतलेली आहे आणि ह्या छानशा डिझायनर लेसमुळे खरं तर आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. ही लेस जर तुम्हाला कमरेच्या साईडला लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात, बट इथे मी काही लावत नाहीये. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला नॉट लावायचा आहे. तर एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं, तर रेडीमेड गोल्डन नॉट मी इथे कट करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे फॅब्रिक पासून सिंपल असे लटकन बनवणार आहोत. तर गळ्याच्या मधला जो काही मेन फॅब्रिक असतं तर त्याचे इथे मी 2 चौकोन कट करून घेतलेले आहे.
तर हे 2.5x2 किंवा 3x3 इंचाचे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर या पद्धतीने फोल्ड करत सिंपल असं त्रिकोण आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला रेडीमेड इथे लटकन लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात, किंवा या पद्धतीने सिंपल असं फॅब्रिक पासून झटपट तयार होणारं लटकन सुद्धा तयार करू शकता. खरं तर ही लटकन बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे आणि खूप सुंदर असं फुलाच्या पाकळी टाईप हे लटकन तयार होतं आणि त्यामुळे खूप सुंदर असं लुक सुद्धा नक्कीच आपल्या डिझाईनला येईलच. त्यानंतर बघा, आता आपल्याला साधारणतः 2.5 ते 3 इंचावर हे नॉट पॅक करायचं असतं. तर अगदी परफेक्ट असं डबल टिप देऊन ते लॉक करायचं. एक साईडने लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची आणि मग ते लावायचं, म्हणजे जेणेकरून दोन्ही पण नॉट्स अगदी परफेक्ट व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. फायनली अशा पद्धतीने परफेक्ट असे नॉट आपण लावून घेतलेले आहे. आता हे बांधून म्हणजे तुम्हाला किती फिटिंग टाईट वगैरे कसं हवं आहे तर ते तुमच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने आपली ही बॅकनेक डिझाईन इथे तयार झालेली आहे. सो जवळून मी तुम्हाला थोडंसं इथे लूक दाखवते. सो बघा, मग फायनली पंचकोनी गळ्यावर आपण खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली इथे ही ब्लाऊज डिझाईन तयार करून घेतलेली आहे. असंही इथे आपण 1/2 मीटर कपडा वापरलेला आहे मॅचिंग साडीचा. तर तुम्ही सुद्धा साडीचा कपडा वापरून पंचकोनी गळ्यावर ही डिझाईन सहजच बनवू शकतात. डिझायनर लेसमुळे अजूनच सुंदर असं या डिझाईनला लुक सुद्धा आलेला आहे आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे आपल्या साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशा छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. असंही मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जावं यासाठी. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि या छानशी डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा आणि आवडली की नाही तेही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सो बघा, मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिनिशिंग सुद्धा खूप छान आलेली आहे आणि नक्कीच महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं फिनिशिंग आणि फिटिंग येईल, अशी डिझाईन सहजच स्टिच करता येईल. सो नक्की ट्राय करून बघा आणि जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर आहे. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.